वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत. जसे मोबाईलला चार्जर असतो तसेच माणसालाही आनंदी व संतुलित राहण्यासाठी चार्जरची गरज असते. त्या संदर्भातच आपण आरास पाहूया. मित्र म्हणजे भावनिक चार्जर. खरे मित्र जीवनातील ताण कमी करतात. दुःख आणि त्याचबरोबर सुख वाटून घेणारा मित्र म्हणजे मनाच्या बॅटरीचा बॅकअपच जणू. मैत्रीतून आत्मविश्वास, धीर आणि जगण्याची उमेद मिळते. संगीत म्हणजे आत्म्याचा चार्जर. संगीत हे मनातील चिंता, नैराश्य दूर करून शांतता देते. आनंदी मूड निर्माण करून मनाला ऊर्जित करते. तर वेगवेगळे राग, लय जीवनात संतुलन निर्माण करतात. खेळ म्हणजे शरीराचा चार्जरच. खेळामुळे शरीर सशक्त राहते व मन प्रसन्न होते. संघभावना, शिस्त, संयम आणि जिंकण्याची उमेद शिकवत असते. खेळ ताणतणाव कमी करून मेंदूला ताजेतवाने करतात. आहार हा आरोग्याचा चार्जर. संतुलित व पोषक आहार म्हणजे शरीरासाठी इंधनच. चांगला आहार शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवते. नियमित स्वच्छ व पोषणयुक्त अन्न ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली. योग व व्यायाम हा समतोलपणाचा चार्जर बरं का. योगामुळे शरीर लवचिक व मन शांत राहते. प्राणायाम व ध्यान तणाव दूर करून एकाग्रता वाढवतात. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते व शरीर निरोगी राहते. निसर्ग व पर्यटन म्हणजे प्रेरणेचा चार्जरच. निसर्गात रमल्याने मन प्रसन्न व आत्मा शांत होतो. डोंगर, नदी, समुद्र, जंगल, पर्यटन स्थळे यांचा सहवास म्हणजे नवीन ऊर्जा. प्रवासातून ज्ञान, अनुभव व सकारात्मकता मिळते. छंद हा आनंदाचा चार्जर. चित्रकला, लेखन, बागकाम, गाणे, वाद्य वाजवणे असे विविध छंद मनाला ऊर्जा देतात. छंदातून व्यक्तिमत्वाला वेगळी ओळख मिळते. व्यस्त आयुष्यात छंद म्हणजे विश्रांतीचा उपाय. पुस्तके म्हणजे ज्ञानाचा चार्जर. पुस्तके वाचनातून विचारशक्ती, सर्जनशीलता व आत्मविश्वास वाढतो. चांगले साहित्य जीवनाला दिशा देते. वाचन हा मेंदूला लागणारा उत्तम चार्जर आहे. स्मार्टफोन सतत चार्ज केल्याशिवाय बंद पडतात. तसेच माणसाच्या जीवनालाही हे वेगवेगळ्या चार्जरची गरज असते. मित्र म्हणजे मनाचा पॉवर बँक जो दुःखाच्या अंधारात आशेचा दिवा पेटवतो. संगीत हे आत्म्याचे हेडफोन. ते प्रत्येक धोक्यात ऊर्जा देत असते. खेळ म्हणजे शरीराचे वायफाय ज्यामुळे चैतन्याचे नेटवर्क सदैव जोडलेले राहते. संतुलित आहार हा शरीराचा बॅटरी सेवर जो आरोग्य टिकवून ठेवतो. योग व व्यायाम हे रिचार्जिंग ऍप्स जे शरीर आणि मनाला नवे अपडेट देतात. निसर्ग व पर्यटन म्हणजे सुंदर वॉलपेपर. हे थकलेल्या मनावर हिरवळ पसरवतात. छंद म्हणजे गुप्त पासवर्ड जे जीवनातील आनंदाची दारे उघडतात. तर पुस्तके ही ज्ञानाची सोलर बॅटरी जी अंधारातही प्रकाश देते. गणेश भक्त हो,
या चार्जर शिवाय जीवनाची बॅटरी पटकन डिस्चार्ज होते. पण त्यांच्यासोबत राहिलो तर माणूस नेहमी ताजेतवाने, सकारात्मक आणि प्रकाशमान राहतो. आणि म्हणूनच आपणही चार्ज होऊया व आनंदी राहूया. बोला गणपती बाप्पा मोरया.